ज्येष्ठ समीक्षक डॉक्टर दभी कुलकर्णी यांचं आज सकाळी दुःखद निधन झालं। ज्येष्ठ समीक्षक आणि पुण्यात झालेल्या 83व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर दभी कुलकर्णी यांचं वयाच्या 82व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झालं। डॉक्टर दभी कुलकर्णी यांचं पूर्ण नाव दत्तात्रय भिकाजी कुलकर्णी, त्यांचा जन्म 25 जुलै 1934 रोजी झाला। मराठी कवी आणि साहित्य समीक्षक म्हणून त्यांची खास ओळख होती। नागपूर विद्यापीठातून त्यांना PhD मिळाली होती। तसेच विदर्भ साहित्य संघाचे ते साहित्य वाचस्पती होते। नागपूर, पुणे आणि उस्मानिया विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात त्यांच्या अनेक ग्रंथांचा संदर्भ ग्रंथ म्हणून समावेश करण्यात आला आहे। दभी कुलकर्णी यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या विविध चर्चासत्रात आणि परिसंवादात भाग देखील घेतला होता। महाराष्ट्र शासन पुरस्कार, दीननाथ प्रतिष्ठानचा वाघविलासिनी पुरस्कार, नागपूर विद्यापीठाचे नाके बेहरे सुवर्ण पदक, अध्यक्ष मराठी साहित्य संमेलन पुणे, न्यूयॉर्कच्या हेरल्ड ट्रिब्यूनचा उत्कृष्ट कथा पुरस्कार, महाराष्ट्र राज्याचा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार, स्वरूप व समीक्षाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा ज्येष्ठता ग्रंथ पुरस्कार, पुरुषोत्तम भास्कर भावे पुरस्कार, अंतरिक्ष फिरतो पण या ग्रंथाला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट पुरस्कार, वाङ्मय पुरस्कार अशा अनेक विविध पुरस्कारांनी ते सन्मानित होते। अंतरिक्ष फिरतो पण, अनन्यता मर्ढेकरांची अपार्थिवाचा यात्री, अपार्थिवाचे चांदणे असे अनेक त्यांचे साहित्य प्रकाशित झाले आहेत। डॉक्टर दभी कुलकर्णी यांच्या निधनाची वार्ता वाऱ्यासारखी पसरताच यंदाच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर श्रीपाल सबनीस, साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष डॉक्टर माधवी वैद्य, ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर नम जोशी, 83व्या संमेलनाचे स्वागत अध्यक्ष डॉक्टर सतीश देसाई, डॉक्टर विभा देशपांडे, माजी संमेलनाध्यक्ष डॉक्टर नागनाथ कोतापल्ले यांनी डॉक्टर दभी कुलकर्णी यांच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन घेतलं। डॉक्टर दभी कुलकर्णी यांच्या दुःखद निधनामुळे साहित्य क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे। शिक्षक या नात्यानं त्यांचं स्थान इतर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष किंवा समीक्षक यांच्यापेक्षा फार वेगळं आणि श्रेष्ठ आहे, यात काही शंका नाही। दभींचा अनेक विषयावरचा अभ्यास होता, त्यात कदाचित बऱ्याच जणांना ठाऊक नसेल की ज्योतिषसुद्धा ते चांगलं जाणत असेल, परंतु त्यांनी त्या ज्योतिषाचा बाऊ कधी केला नाही। ते ज्योतिषाकडे अभ्यासक म्हणून पाहत असत। अशा रीतीनं संगीत, साहित्य, कला, संस्कृती, ज्योतिष अशा विविध अष्टांग योगानं ज्यानं अभ्यास केला असा एक समीक्षक आपल्यातून गेलेला आहे, याबद्दल मला अतिशय वाईट वाटतं। मी त्यांना माझ्या वतीनं आदरांजली वाहतो, श्रद्धांजली वाहतो। पण तेव्हा हे सगळे नवीन होते, जेव्हा दभींनी त्यांच्यावरती समीक्षा लिहिली होती आणि त्या समीक्षेमुळे त्यांना नाव मिळायला खूप मदत झाली होती। ते थोर होतेच, त्याच्याबद्दल काही प्रश्न नाही आहे, पण एखाद्या समीक्षकसुद्धा एखाद्या चांगल्या कलावंताची पारख करून त्याच्या काव्याची, त्याच्या लिखाणाची ताकद हेरून जेव्हा समीक्षात्मक लेखन करतो तेव्हा वाचकांना एक नवीन दिशा समजते त्याच्यातून। हे सामर्थ्य त्या समीक्षकाच्या लेखणीत असायला हवं, ते सामर्थ्य दभींमध्ये होतं असं मला वाटतं।